Hello, hello. This is the My Artifact episode number 1057. आजची तारीख आहे 31 जानेवारी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:07. 31 जानेवारी म्हणजे 30 जानेवारी आजची तारीख. 31 जानेवारी म्हणजे आता 12:07 झाले आहे ना. त्यामुळे आता आपण 31 जानेवारीमध्ये आहे. बट ॲक्च्युली इट्स आर्टिफॅक्ट एपिसोड अबाउट 30 जानेवारी. म्हणजे असं होते ना, म्हणजे कसं की आता पहा ना, मी आता नाईट शिफ्ट करून आलो आहे. रात्रीचे 12 वाजले आहे. सो आता आपण रेकॉर्ड करू ते आज दिवसभरात का झालं, तर आज दिवसभराची तारीख कोणती होती? 30 जानेवारी. सो इट जस्ट लाईक दॅट रेकॉर्ड होऊन राहिलं 31 तारखेला, म्हणजे सकाळी म्हणजे बिलकुल रात्री, मध्यरात्री 12:08 7 वगैरे वगैरे. सो नॉट एव्हरी टाईम यार, एव्हरी टाईम का सांगण्यात बसणार आहे. ओके. आज मी ज्याप्रमाणे प्लॅन केलं, एक्झॅक्टली साऱ्या गोष्टी जशा प्रमाणे झाल्या. प्लॅन केलं म्हणजे की प्लॅन केल्याने कसं सांगू यार. हां, काल मी ठरवलं होतं की कसं की माझी जे स्क्रिप्ट आहे, बायनरी कोड, तर आता मी हे युजली लिहून तर नाही राहिलो. म्हणजे पहिले कसं मी खापरखेड्याला होतो ना, तेव्हा एकदम इंटेन्शनली ते लिहित होतो मी त्या साऱ्या स्क्रिप्ट वगैरे. म्हणजे तेव्हा कसं मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून मोबाईलमध्ये ते युजली स्क्रिप्ट लिहित होतो मी बाय वन वर्ड्स. सो इट जस्ट लाईक रिअली कॉम्प्लिकेटेड. बट मी ते लिहिले आणि ते एक नाही, ते 16 सेगमेंट लिहिले बट त्याच्यानंतर कधी लिहिणं झालंच नाही राव. खूप वेळ होता माझ्यापाशी, तरी मी ते लिहिलं नाही. व्हाय? कारण इट जस्ट लाईक रिअली असं वाटलं की चला, मी याला नेहमीच तर रिमेंबर करून राहिलो आहे, नेहमी रिअलाईज करून राहिलो आहे, नेहमीच रिकॉल करून राहिलो आहे. सो मला कशाला एक बॅकअपची गरज आहे बा. सो इट जस्ट लाईक दॅट. बट सम हाऊ कसं आहे की आपलं दिमाग आहे, आणि तो आपला दिमाग आहे ना, तो इट जस्ट लाईक मेमोरी कार्डप्रमाणे एक प्रकार स्टोअर करून नाही ठेवत. तो इट जस्ट लाईक फेड अवे करून टाकतो. म्हणजे उन्हात गेल्यावर कसं परफ्यूम एक प्रकारे फेड अवे होऊन जाते, बिलकुल आपलं डोकं पण तसं आहे. टाईम आल्यानुसार हळूहळू टाईम जसा बदलत जातो, तसं डोक्यामधले विचार अजून जास्त येतात, आणि त्याच्यामुळे दुसऱ्या जुन्या विचारांची जागा नवीन विचारांनी भरून जाते. तर जुने विचार विसरून जातो आपण. सो आता हे जुने विचारामध्ये बायनरी कोडची स्क्रिप्ट पण आहे. सो आय नो काय बायनरी कोडची स्क्रिप्ट खूप स्ट्रॉंग स्क्रिप्ट आहे. मला वाटत तर नाही का मी समोर जाऊन तरी याला विसरीन, म्हणून जोपर्यंत बायनरी कोड बनत नाही. बट तरीही आपल्यापाशी एक, कारण मी एक ह्युमन आहे. सो इट जस्ट लाईक ह्युमन एक प्रकारे विसरू शकतो, आणि मला विसरायचं नाही. सो मला कुठेतरी सेव्ह करावं लागेल. सो दिस इज द वे टू रेकॉर्ड. याला रेकॉर्ड करून घ्यावं. म्हणजे आता आपल्याला एवढी क्रुशल फॅक्ट, म्हणजे एकदम क्रुशल नीड नाही याची, म्हणजे एकदम जास्त इम्पॉर्टंट का त्याला एकदम स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करावं. बट समहाऊ आता आपण बोलण्यानुसार आपण ज्याप्रमाणे समजा स्क्रिप्ट सांगता येत असेल आणि ते कुठं ना कुठेतरी स्टोअर राहत असेल, सो व्हाय डोंट यू डू दॅट. सो मी हाच विचार केला, आणि जे बायनरी कोडमध्ये जे काही सम चेंजेस होते ते मी आज सकाळी बायनरी कोडचा जो लॉन्च बेस टू एअरपोर्ट सिक्वेन्स आहे, तो मी आज व्हॉईस रेकॉर्ड केला. सो एक प्रकारे हे एक चांगलं काम केलं असं मला वाटते. आणि रोज सकाळी आपण हे रेकॉर्ड करत जाऊ. म्हणजे सकाळी नाहीतर मी सकाळीच उठतो 7 वाजता, तर आरामातच उठतो. सकाळी उठलं की आपण थोडंसं, आता ते सगळेजण झोपून राहतात आणि तेव्हा आपल्याला प्रायव्हसी वगैरे नसते. सो इट जस्ट लाईक सकाळी येऊन जायचं वरती आणि रेकॉर्ड करून घ्यायचं त्याच्या समोरचं सेगमेंट. म्हणजे समहाऊ आपल्याला याची
एक प्रकारे बॅकअप राहील. सो समोर जाऊन आपल्याला एकदम विसर पडणार नाही, म्हणजे एकदम एक प्रकारे एकदम डिसअपिअर होणार नाही बायनरी कोड स्क्रिप्ट. सो इट जस्ट लाईक दॅट. सो या बाकी मग ॲज इट इज प्रमाणे रुटीनप्रमाणे की मग काय नाही, मग का फ्रेशच पाहत बसलो. त्याच्यानंतर मग जेवण केलं. आज झोपलो दुपारी यार थोडासा, अर्धा घंटा झोप लागली, झोपलो मी. मग त्याच्यानंतर का 1:30 वाजता जेवण केलं, आंघोळ वगैरे तयार करून मग मी आपली ड्युटीवरून आला की इकडे आलो. या महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणजे की आज मी फोटो बघितला माझा करीब 3 वर्ष अगोदरचा, जेव्हा मी जिम मारत होतो तेव्हा एक फोटो काढला होता. जेव्हा आम्ही ज्योतिताईच्या घरी रूम शिफ्ट करायचं होतं तेव्हा नाही का आम्ही सगळेजणं, म्हणजे मी, वनमॅन, पिंडी, बादल, वैभव, आम्ही सगळेजणं ज्योतिताईच्या घरी सामान शिफ्ट करण्यासाठी गेलो होतो. तर तेव्हा बादलने एक अचानक फोटो काढला होता. तेव्हा बादलने मी टेबल उचलत होतो आणि स्टेअर्सवरून त्याने एक सेल्फी काढला. त्या सेल्फीमध्ये मी जो टेबल उचलो, टेबल क्वाईट अ हेवी, तर त्याच्यामुळे जे माझे नसा होत्या, ते मसल्स होते, ते इतके विविड दिसून राहिले होते त्या फोटोमध्ये. मी जसं झूमिंग केलं तर त्याच्यामध्ये नसा पण दिसून राहिल्या होत्या. इट जस्ट लाईक दॅट, बापरे साली आपली बॉडी. मग मी त्या फोटोमध्ये ती माझी 2 वर्ष अगोदरची बॉडी पाहिली आणि आता बॉडी पाहिली, काहीच नाही, पूर्ण एकदम डिसअपिअरच झाली बॉडी. अरे बापरे, पहिले मी खूप भयानक जिम मारत होतो, बहुतच. म्हणजे कसं की एकदम कातव जिम मारत होतो. म्हणजे 15 किलोचं वजन, बायसेप आणि चेस्ट वगैरे बहुत मारत होतो. या मधात लॅग काऊन गेला की मधात नाही का एक प्रकारे म्हणजे आपल्याला जॉब लागली ना. देन खापरखेडानंतर नागपूर, अपडाऊन नंतर आता इकडे एक प्रकारे स्टेबल नव्हतं ना. आता कसं, आता मी एक प्रकारे स्टेबल आहे. या म्हणजे कसं, मी सकाळी जिम करून संध्याकाळी नाईट ड्युटीला जाऊ शकतो. तरी थोडासा वेट करावा लागेल. मार्चमध्ये आपल्याला सुरू करायचं आहे जिम. आजची तर जानेवारी खतमच झाला, 1 महिना वाट पहा. जसा पेमेंट आला तसं नंतर मग आपण आपले जिम क्लासेस वगैरे सुरू करून टाकू. ओके आज काही सांगण्यालायक तर काही आहे नाही. मी वाट पाहून राहिलो यार शनिवार रविवारी येईन आणि मग मी वर्धेला जाईन आणि अमोलचं लग्न आहे. सो इट जस्ट लाईक बहुत मजा येणार आहे. आता फक्त हार्डली 3 दिवस बाकी आहे. 3 दिवस नाही, 4 दिवस बाकी आहे. म्हणजे आजची 31, उद्याची 1, परवाची 2, 3 दिवस म्हणजे 3 दिवस. यस, म्हणजे आता आहेच कोणता वार रे? आज तर वेनसडे असेल. वेनसडे बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी हळद आणि रविवारी रिसेप्शन. या इट्स रिअली ग्रेट. आपल्याला भेटते, हळदही भेटते आणि रिसेप्शनही भेटते, कारण सॅटर्डे संडे तर सुट्टीच राहते. सो लेट जस्ट गो. जर सॅटर्डे सुट्टी नसली, जर आपली नाईट शिफ्ट असली तर मी शिफ्ट चेंज करण्याचा प्रयत्न करेल. का माझी शनिवारची जे शिफ्ट आहे ते मी सकाळची शिफ्ट करीन 7 ते 12, 7 ते 3. मग त्याच्यानंतर मग जसं शिफ्ट खतम झाली फटसे मग तयार होऊन आपण वर्धेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सीताबर्डी रहाटे. 4:30 वाजता गाडी पकडली कर 7 किंवा 8 वाजेपर्यंत, 7:30 वाजेपर्यंत वर्धेला. तयारी वगैरे करून हळद खेळायची मस्त अमोलच्या घरी. आणि मग संडेला तर सुट्टीच आहे. सो संडेचं पूर्ण रिसेप्शन करून मंडेला नाईट शिफ्ट आहे. तर त्यामुळे मी वर्धेवरून सकाळी जरी आलो करीब 12-1-1:30 वाजेपर्यंत, आल्याबरोबर मग आपली शिफ्ट नाईट शिफ्ट. या सो काफी एक्साइटमेंट होऊन राहिली आहे की लवकरात लवकर शनिवार रविवार यावं आणि अमोलचं लग्न. या म्हणजे फर्स्ट टाईम, म्हणजे कोणातरी मित्राचं लग्न
आहे. सो जस्ट लाईक आय एम रिअली एक्सायटेड अबाउट दिस. सो म्हणजे कसं की आत्ताच रिसेंटली मी फोटो पाहत होतो ना, जुने करीब 3-4 वर्ष अगोदरचे फोटोज ब्राउज करून राहिले. इट जस्ट फील्स रिअली नाईस. सो या, सो this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1057. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.